असलेलं हे दाम्पत्य आता या जगात उरलेलं नाही। घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली। शेजारी, नातेवाईक आणि ओळखीचे लोक मोठ्या संख्येने जमा झाले। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, हे इतके अचानक असं कसं काय घडलं? अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते। काही जण या घटनेला नेहमीचा क्रूर खेळ म्हणत होते, तर काही जण या दाम्पत्याच्या एकमेकांवरील जिव्हाळ्याच्या नात्याची चर्चा करत होते। सोशल मीडियावरही या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। अनेकांनी या दाम्पत्याला श्रद्धांजली वाहिली, काहींनी ही घटना पाहून नात्याबद्दल भावना व्यक्त केल्या, तर काहींनी अशा प्रसंगी मानसिक आणि शारीरिक धक्क्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात त्याकडेही लक्ष वेधलं। आयुष्यातील काही घटना अशा असतात की त्यांचं उत्तर कोणाकडेच नसतं। एखाद्या व्यक्तीच्या जाण्याचं दुःख किती खोल असू शकतं हे प्रत्येकासाठी वेगळं असतं। अचानक मिळालेला तीव्र मानसिक धक्का काही वेळा शरीरावरही गंभीर परिणाम करू शकतो। त्यामुळे अशा प्रसंगी जवळच्या व्यक्तींनी एकमेकांना भावनिक आधार देणं आणि गरज भासल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं। या संपूर्ण घटनेत सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे एका कुटुंबाने काही क्षणांच्या अंतराने दोन जिवलग व्यक्तींना गमावलं। त्यांच्या कुटुंबियावर आणि नातेवाईकांवर कोणती वेळ आली असेल याची कल्पनाही करणं कठीण आहे। हा प्रसंग आजही अनेकांना अस्वस्थ करून जात आहे। शेवटी उपलब्ध माहितीनुसार विनू कोशी यांच्या उपचारादरम्यान निधन झाले। त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर पत्नी प्रमिला कोशी यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचाही मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेमुळे मुंबईतील विक्रोळी परिसरात शोककळा पसरली। या घटनेने अनेकांना नात्यांची किंमत, अचानक मिळणाऱ्या धक्क्याचा परिणाम आणि आयुष्याचं अनिश्चित वास्तव याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली।